संघटनेचं काम आज रोजी 1 सप्टेंबर 2024 या दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याची जी शेतकरी सेवा असोसिएशनची आमची संघटना आहे ही पूर्ण महाराष्ट्र राज्याची असून हे आमचे आज हे पहिलं अधिवेशन आहे आणि दरवर्षी आम्ही हे अधिवेशन मोठ्या उत्साहाने घेणार। ही सेवा असोसिएशन स्थापनेमागचा आमचा मेन उद्देश जो आहे, आमचे दीपक शेठ लांडगे असतील, केशवराव शिंदे असतील, बाबासाहेब चिडे असतील, आम्ही सर्व संचालक मंडळ आणि या पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे चिलिंग प्लांटचे जे सदस्य आहेत ते सर्व सदस्यांनी मिळून आम्ही सर्व शेतकरी बांधवांना जे शासनामार्फत मागच्या वेळेस 3 रुपये अनुदान दिलं होतं आणि यावेळेस 5 रुपये अनुदान प्रति लिटर दिलेलं आहे। हे प्रत्येक 5 रुपये लिटर अनुदान हे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकाच्या खात्यामध्ये गेलं पाहिजे, कारण ह्या देशाचा कणा हा शेतकरी बांधव आहे आणि शेतकरी बांधवांचा जास्तीत जास्त कसा विकास व्हावा याच्यासाठी आमची संघटना ही कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे आणि कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये दूध संकलन करत असताना चांगल्या पद्धतीने स्वच्छ निर्मळ दूध आम्ही संकलन करतो, सर्व प्रकारचे आम्ही टेस्टिंग करतो आणि शेतकरी बांधवांना 5, 15, 25 ला वेळेवर आम्ही पेमेंट करतो। हे आमचं सर्व चिलिंग प्लांटचे जेवढे पूर्ण महाराष्ट्र राज्याचे जेवढे सदस्य आहेत या सदस्यांच्या मार्फत हे आज महाअधिवेशन आम्ही आज या शिर्डीच्या देवस्थानी शिर्डी शैनाथ महाराजांच्या या देवस्थानी पवित्राच्या स्थळी आम्ही भरवलेलं आहे आणि हे अधिवेशन आज या ठिकाणी सुरू आहे। प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठ्या लेवलला आजच्या स्टेजला लाईटची अडचण आहे की बाकीच्या राज्यांमध्ये जसं गुजरात असेल, MP असेल, राजस्थान असेल किंवा UP असेल, यामध्ये जे चिलिंग प्लांट आहेत, प्रोसेस प्लांट आहेत, यांना शेतीपूरक लाईट बिल वापरलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या स्टेजला आम्हाला कमर्शियल मध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही भांडतो आहोत, CJRF मध्ये MRC कडे आम्ही भांडतो आहोत आणि आम्हाला खऱ्या अर्थाने जर का 2 पैशात अनुदान कमी दिलं तरी चालेल, शेतकऱ्यांना नाही चिलिंग प्लांटला अनुदान कमी दिलं तरी चालेल, परंतु लाईट बिल हे शेतीपूरक मध्ये ऍग्रो मध्ये आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। 5 रुपये अनुदान जे आहे त्याच्यावरती आपण समाधानी आहात? 5 रुपये लिटर अनुदान दिल्याबद्दल प्रथमतः आम्ही ही कुठलीही राजकीय संघटना नसून ही आमची सर्व शेतकरी बांधवांची आणि सगळं असोसिएशनची आमची संघटना आहे। प्रथमतः या जे सरकार आणि 5 रुपये अनुदान दिलं यांचं खरंच मनापासून यांनी खूप अटी शिथिल केल्या आणि त्या शेतकरी बांधवांना 5 रुपये जात आहेत आणि आता परत काल परवा सुद्धा 272 कोटी रुपये महाराष्ट्राला त्यांनी अनुदान दिलं। त्याच्याबद्दल मी प्रथमतः शासनाचं आमच्या संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि खास करून दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं सुद्धा आमच्या पूर्ण असोसिएशनच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो। याच्यामध्ये काय आहे, भेसळीचा जो मुद्दा वारंवार दूध व्यवसायामध्ये येत असतो, हा लोकांचं जे अज्ञान आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात हा चर्चेचा विषय होतो। खरे कोणाला गोष्ट माहीत नसती, परंतु काय होतं, कोणीतरी म्हटलं म्हणून कोणीतरी दुसरा म्हणतो भेसळ होती आणि कोणी भेसळ केलं तर आम्ही सगळे उद्योजक आहोत, त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला विरोध करत नाही त्या गोष्टीला बोलण्यापासून। परंतु तुम्हाला एक मला आवर्जून या माध्यमातून सांगायचंय की असा कोणताच आता प्रक्रिया उद्योग राहिला नाही दुधाच्या बाबतीमध्ये की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे टेस्टिंग होत नाही। म्हणजे आज मी तिला एवढी मार्केटमध्ये स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये जर तुम्ही चांगलं उत्पादित केलेलं उत्पादन जर बनवलेलं नाही किंवा उपपदार्थ जर तुम्ही क्वालिटी वाईज जर बनवले नाहीत तर त्याला कोणी ग्राहक मिळणार नाहीये। भेसळीचं दूध कोणी घेऊ शकत नाही। आज एका प्लांटमध्ये तुम्हाला सांगतो 1-1 करोड, 2-2 करोड, 4-4 करोडची एक मशिनरी लागलेली आहे। तुम्ही जर लॅब येऊन जर पाहिलं एवढ्या अद्ययावत झाल्यात। एका दुधाची टेस्टिंग, एका सॅम्पलची टेस्टिंग हे 25-25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये टेस्टिंग केल्या जातात। त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेसळीला या ठिकाणी आळा बसलेला आहे। भेसळ करणं एवढी सहजासहजीची गोष्ट नाहीये। भेसळ जरी कोणी केली, समजा एखादा खाली करत असेल आणि तो जर स्वीकारत असेल, त्याचं जर दूध तर पुढे बसलं पाहिजे ना, तर दूध तर पुढे विकलं पाहिजे ना। परंतु याच्यामध्ये चर्चा ह्या फार मोठ्या प्रमाणात होत असतात, आम्ही सगळे लोक दुर्लक्ष करून आम्ही आमचं चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल या गोष्टीकडे आमचं त्या ठिकाणी लक्ष असतं। आता ऍक्च्युली याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, दुधामध्ये पावडर टाकणं, ज्याच्याकडे प्रोसेस प्लांट आहे त्याच्यामध्ये त्याला जर SMP त्याच्याकडे पावडर मिळाली, त्याला जर टोन दूध बनवायचं असेल त्याला शासनाने परवानगी दिलेली आहे। आईस्क्रीम बनवायला त्याला परवानगी दिलेली आहे।
आणि पावडर ही दुधापासून बनली जाते. आता तेच आमचा एक विषय आहे की अॅनालॉग जो मुद्दा या ठिकाणी आलेला आहे की ज्याला केंद्र सरकारची परवानगी आहे. म्हणजे तुम्ही लोक म्हणता की पनीर आहे, बटर आहे, आता तुम्ही ते आता पाम ऑइल पासून बनवलेलं असतं काही गोष्टी, त्याला सरकारची परवानगी दिलेली त्यांना. हेच आपल्याला या ठिकाणी बंद करायचं. हा जो मोठा विरोधाभास आहे आजचा, हा या ठिकाणी आपल्याला लोकांसमोर आणायचा आहे. आणि आम्ही सरकारपासून हे केलंय, शेतकऱ्यांच्या दुधापासून जर हे पदार्थ बनले तर याच्यासाठी दुधाला चांगलाच भाव नक्की मिळणार आहे. त्याच्यासाठी नवीन काही करण्याची शेतकऱ्याला गव्हर्नमेंटला सबसिडी देण्याची सुद्धा गरज पडणार नाहीये. परंतु हा मुद्दा आत्ताशी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला आहे की त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने परवानगी दिलेली. आज आम्ही आमच्या संघटनेमार्फत आपले जे आयुक्त आहेत याचे पशुसंवर्धन दुग्ध विकासचे असतील आणि फूड अँड ड्रगच्या आयुक्त असतील, मंत्री महोदय असतील, आम्ही यांना सगळ्या निदर्शनास आणलाय. त्यांच्याही ते लक्षात आलेलं आहे. माननीय दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक मिटिंगही घेतलेली आहे का अॅनालॉग पद्धतीचे जर पदार्थ आपले बंद केले इथले तर नक्कीच दुधाला चांगला भाव आपल्याला शेतकऱ्यांना आपोआप देता येईल.